सुशीला कुलकर्णी हे आहेत भाजपचे आणि त्यातल्या त्यात फडणवीस साहेबांचे ठेवलेले पत्रकार, सॉरी चाटुकार. पत्रकार म्हटलं तर पत्रकारितेचा अपमान होईल, कुत्रा म्हटलं तर कुत्र्याच्या इमानदारीचा अपमान होईल, गाढव म्हटलं तर गाढवाच्या कष्टाळूपणाचा अपमान होईल. असा हा मानसिक आणि नीच प्रवृत्तीचा सुशील कुलकर्णी या भामट्यानं मनोज जरांगे पाटलांची तुलना भिकाऱ्यासोबत केली आणि त्यांना अत्यंत नीच पद्धतीने हिनवण्याचा प्रयत्न केला. हा स्वतःला उच्चवर्णीय समजून अत्यंत दांभिकपणे इतरांना कमी आणि तुच्छ लेखण्याचा प्रयत्न आहे. मग कुलकर्णी आहेत म्हटल्यावर रक्तातच घाण. जय शिवराय. मी त्रिशूल माणिकराव पाटील, ऑपरेशन स्पेशालिस्ट. स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. या भामट्याला इथले गरीब म्हणजे शूद्र वाटतात. त्यांची लायकी ही कवडीचीच असली पाहिजे. यांच्यापेक्षा वर गेलेलं पाहून सुशील कुलकर्ण्याची इतकी जळफळाट झाली की त्याचे मानसिक संतुलन बिघडले आणि त्याने त्याच्या पोटातलं इथल्या बहुजन आणि गरिबाबद्दल असलेलं विष ओकायला सुरुवात केली. ब्राह्मण्यवादी विचारसरणी अजूनही जिवंत असल्याचा हा धडधडीत पुरावा आहे. या नीच मानसिकतेच्या माणसाला एका भिकाऱ्याने ऍपल फोन घेतला हे पण पचलं नाही. ह्या बातमीनं याला ढेडळी लागली. ढेडळी म्हणजे हगवण. बरं, हे एवढ्यावरच थांबले नाही तर यानं त्या भिकाऱ्यासोबत जरांगे पाटील यांचा संबंध जोडला. अबे 12 करोड लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात 50% लोकसंख्या मराठ्यांची. त्यामध्ये काही लाख लोकांकडे 4 चाकी गाड्या असणं म्हणजे किती टक्के होते रे? विषय आयफोन वाला भिकारीन 50,000 गाड्याचा ताफा नसून जरांगे पाटलांनी फडणवीस आणि शहांना केलेलं टार्गेट आणि त्यातून तुमची होणारी जळफळाट आहे. एक सामान्य गरीब शेतकरी कुटुंबातलं पोरग तुम्हाला अर्थात 3% भटी व्यवस्थेला वरचढ ठरतंय. पण स्टुडिओत बसून फताल्या मारत आभाळ आणू नका. एवढं सोपं नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाची धार कमी करण्यासाठी तुम्ही या आंदोलनाला राजकीय वळण देऊन पाहिलं, पण त्यातून काहीच निष्पन्न झालं नाही. कारण गरीब मराठ्यांना या सोशल मीडियाच्या माध्यमातून आता तुमचे सगळे डाव ओळखू यायला लागलेले आहेत. विशिष्ट एकाच समाजाला, विशिष्ट एकाच आंदोलनाला, विशिष्ट एकाच माणसाला बदनाम करण्याच्या सुपाऱ्या घेऊन या ना त्या मार्गाने प्रयत्न करता थोबाडावर पडता. तरी स्वतःला विश्लेषक लावता. थोडी तरी लाज बीज वाटते की नाही? काही उगाच पत्रकारितेच्या आडून स्वजातीच्या मोहात राजकीय शक्ती लावून आमच्यातले दलाल पुढे करून अशा खोट्या नाट्या कथा लिहून आमच्याशी भिडू नका. आम्ही भिडलो तर सुधारणार नाही तुम्हाला. वैचारिक बरं, कारण इतिहास आहे. पहिले चढायला आम्हीच असतो. मग कुठं का असे ना, ज्या भाषेचं त्याच भाषेत उत्तर मिळणार. कालपर्यंत देशी देशी करत होते त्याला आम्हीच दारू पिऊन तमाशे करताना पकडून दिलं आणि महाराष्ट्रापुढे उभं बी केलं. आपण काय तुमच्यासारखी दलाली भडवेगिरी करत नाही. तुमच्यासारखे गांडूचाळे आमच्या रक्तात नाही. तुमच्यापेक्षा ते भुजबळ, हाके, वाघमारे, ससाने हे परवडले. घेऊन देऊन खाऊन पिऊन का होईना पण डायरेक्ट विरोध करतात समोरासमोर तोंडावर. जरांगे पाटील राजकीय भाष्य करणार नाहीत, तुम्ही पण करू नका असं सांगितलेलं असताना माननीय गृहमंत्री अमित शहा आंदोलन मोडीत काढायची भाषा करतो. ही राजकीय भाषा पाटील काय कोणीच खपून घेणार नाही. म्हणून पाटलांनी त्याला त्याच्या भाषेत उत्तर दिलं. याही पुढे देणार. असे तडीपार टकले आम्ही रोज बोलतो. आणि भावांनो, तुम्हाला सांगतो की सुशील कुलकर्णी कायम आपल्या विरोधात आणि मनवादी विचारांच्या बाजूने उच्च नीच भाव पेरत असतो. अतिशय नीच मानसिकतेचा माणूस आहे. याला लाज, लज्जा, शरम, माणुसकी असं काहीच नाही. अशाच वादामुळे याला अनेकांनी धुतलंय. त्यात आपले आशिष मगर सर सुद्धा आहेत. पण ह्याच्यात काहीच फरक पडला नाही. इतकं बेशरम दलिंदर म्हणलं तरी हरकत नाही. आता तर निवडणुका आहेत. आता ह्या पुढे असे अनेक स्वतः किंवा मग फेक अकाउंटच्या आडून वेळाच्या बाहेर येत राहतील. अशा दलिंदरांना त्याची लायकी जागेवर दाखवून देत चला. काय कोणाला भ्यायचं काम नाही. शांततेत नियमात राहून आपली भूमिका मांडत राहा. आपण एकटे नाहीत. प्रत्येक समाजातला गोरगरीब आपल्या सोबत आहे. जागरूक राहा. आणि आपली माहिती आवडली असल्यास लाईक, कमेंट आणि शेअर करा. कारण अशा दलिंदराची वेळोवेळी जिरवायची असेल तर आपल्याला आपली ताकद वाढवावी लागेल. तो प्लॅटफॉर्म आपल्या चॅनलच्या माध्यमातून सुरू केला आहे. म्हणून आपल्या चॅनलला पहिलं सबस्क्राईब करा. आपल्या काही सूचना असतील तर त्याही नक्की कळवत चला. भेटू. जय शिवराय.